ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या म्हणण्यासाठी निवडलेला शास्त्रभाग लूक याचा 9वा अध्याय वचने 40 ते 42. लूक याचा 9वा अध्याय वचने 40 ते 42. त्याला काढून टाकावे म्हणून आपल्या शिष्यांना मी विनंती केली, परंतु त्यांना तो काढता येईना. येशूने म्हटले, अहो विश्वासहीन व कुटील पिढीचे लोक हो, मी कोठभर तुम्हाबरोबर राहू व तुमचे सोसू. तू आपल्या मुलाला इकडे आण. तो जवळ येत आहे. इतक्यात भूताने त्याला आपटले व पिळून टाकले. पण येशूने त्या अशुद्ध आत्म्याला धमकावले आणि मुलाला बरे करून त्याच्या बापाजवळ परत नेले. देवबाप वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. आजच्या मननासाठी परमेश्वराचे वचन लूक ऋषिवर्तमान त्याचा 9वा अध्याय विनंती करतात. परंतु आम्हाला ह्या ठिकाणी बघतोय की त्या शिष्यांना त्याच्यामधील जो दुष्ट आत्मा आहे तो त्यांना काढता येत नव्हता, आणि काढता येत नव्हता म्हणून आम्ही बघतो की तो जाऊन प्रभू येशू ख्रिस्ताला विनंती करतो की आज परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे की त्या शिष्यांना का बरं ते काढता आलं नाही. का तर देवाचं वचन आम्हाला सांगतं की त्यांचा विश्वास तेवढा मजबूत नव्हता, त्यांचा विश्वास नव्हता. प्रियांनो, परमेश्वराचं कार्य यदि तुम्हाला आणि मला करायचं आहे तर आम्हाला मोठा विश्वास गरजेचा आहे. परमेश्वराचं कार्य तुम्हाला आणि मला करायचं आहे, त्याची सेवा तुम्हाला आणि मला करायची आहे, तर देवाचं वचन आम्हाला सांगतं की आम्हाला विश्वास हा गरजेचा आहे. विश्वास हा आमचा मजबूत असणं फार गरजेचं आहे. आज का बरं त्या शिष्यांच्या द्वारे
ते कार्य झालं नाही. का बरं? त्या शिष्यांनी तो भूतप्रेत त्याच्या जीवनातून काढला नाही. तर आम्हाला देवाचं वचन सांगतं की त्यांचा विश्वासाचा द्वार. यदि तुम्ही आणि मी विश्वास करणारे आहो, मजबूत विश्वास ठेवणारे आहो, तर देवाचं कार्य तुमच्या आणि माझ्या जीवनाच्या द्वारे झाल्याशिवाय राहणार नाही. आज प्रियानं बघा, आज 2024 वर्ष हे जे आहे, आम्हाला पूर्ण देवबापांनी सुरुवातीपासून तर शेवटापर्यंत तुम्हाला आणि मला सांभाळलाय. आणि हे कशाने झालं नाही, तर हे तुमच्या विश्वासाने झालेलं आहे. तुमच्या आणि माझ्या विश्वासाच्या द्वारे झालेलं आहे की देवबापांनी आम्हाला ह्या वर्षभर सांभाळलेलं आहे. आज मला तुम्हाला सांगू द्या की इथून पुढे नवीन 2025 वर्ष यदि तुम्हाला आणि मला आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचे कार्य बघायचे आहे, देवाचे कार्य अनुभवायचं आहे, तर मला तुम्हाला सांगू द्या की तुमचा आणि माझा विश्वास हा अद्भुतरित्या मजबूत प्रभू येशू ख्रिस्तामध्ये असणं फार गरजेचं आहे. तरच देवाचं मोठं कार्य तुम्ही आणि मी 2025 ह्या वर्षामध्ये अनुभवणार आहे. आज परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्तानी नुसतं त्या व्यक्तीच्या जीवनामध्येच कार्य केलं नाही, तर प्रभू परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनात देखील तो कार्य करू इच्छित आहे. तर तो कार्य अनुभवायचा आहे का? तो कार्य आमच्या जीवनामध्ये अनुभवायचा आहे का? ते आश्चर्यक्रम आमच्या जीवनामध्ये अनुभवायचा आहे का? तर प्रियांनो, तुम्हाला आणि मला विश्वास करायची गरज आहे. देवावर विश्वास करायची गरज आहे, जेणेकरून परमेश्वराचं अद्भुत कार्य, देवाचं मोठे कार्य तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये झाल्याशिवाय राहणार आहे. तर चला प्रियांनो, आपण प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र भयाशोग्य आमच्या जिवंत प्रभू, आम्ही तुला स्तवितो, तुला गौरवितो, तुला उंचावितो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो. माझा परमेश्वर बापा, आज आम्हाला प्रभू तुझी कृपा दे आणि आमच्या जीवनामध्ये तुझे कार्य अनुभवण्यासाठी, प्रभू परमेश्वरा देवाचे कार्य अनुभवण्यासाठी आम्हाला प्रभू परमेश्वर बाप्पा विश्वास अद्भुतरित्या मजबूत कर, ज्याच्याद्वारे प्रभू मोठे मोठे कार्य आम्ही येणाऱ्या वर्षामध्ये आमच्या जीवनामध्ये अनुभवणार, आमच्या जीवनामध्ये कार्य करणार. कारण की तुझं वचन सांगतं की विश्वासाच्या द्वारे सर्व काही शक्य आहे. आज परमेश्वर तो विश्वास आमच्या जीवनामध्ये अद्भुतरित्या उत्पन्न कर आणि तुझं मोठे कार्य आम्ही आमच्या जीवनामध्ये अनुभवावे, असं तुझं कार्य होऊ दे परमेश्वरा. धन्यवाद देतो परमेश्वर बाप्पा सगळ्या गोष्टीसाठी. सर्व मान, महिमा, सन्मान आणि गौरव तुला देतो. प्रार्थना आमचा धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रियगोड नावात केली म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.